दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. भायखळ्याच्या जुन्या वस्तीत कबरस्थानाच्या मागे एका अरुंद गल्लीमध्ये युसुफ शेख राहत होता. साधा मजूर माणूस. सकाळी लवकर उठायचा, घोड्यांमध्ये कामाला जायचा आणि रात्री दमून भागून घरी यायचा. घरात बायको नसीमा आणि 2 मुलं, 8 वर्षाचा इम्रान आणि 5 वर्षाची सायरा. त्यांचं आयुष्य गरीब होतं, पण नेहमीसारखं शांत होतं. एके रात्री युसुफ घरी उशिरा परतत होता. गल्लीतल्या दिव्यांचा प्रकाश मंद झाला होता. वाऱ्याबरोबर थंडगार ठेवलेली अगरबत्तीचीही राख हवेत उडत होती. तो घराकडे वळला. तेवढ्यात त्याला अचानक छातीत दाब जाणवला. श्वास अडखळला. त्याचे पाय जड झाले. शरीर सुन्न झालं. त्याने डोळे वर केले आणि त्याच्यासमोर अंधारातून 2 लाल ठिणग्यांसारखे डोळे चमकत होते. तो हलायचा प्रयत्न करतो, पण जणू अदृश्य हात त्याच्या अंगावर बसला होता. गळ्यात थंड श्वास आणि कानाशी एक फुसफुस. मी खवीस, आता तुझ्या अंगावर आलोय. युसुफ बेशुद्ध पडला. नसीमाने सकाळी त्याला घराच्या ओसरीत सापडलं. चेहरा सफेद झाला होता, छातीवर निळे काळे व्रण. तिने घाबरून विचारलं, युसुफ, काय झालं तुला? तो उठला, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र पोकळी होती. काहीच न बोलता तो घरात शिरला. त्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं. त्या दिवसानंतर युसुफमध्ये बदल दिसू लागला. तो फारसा बोलत नसे. कामावरून आला की शांतपणे कोपऱ्यात बसून राहायचा. कधी अचानक रिकाम्या भिंतीकडे बघून हसायचा. नसीमाला काळजी वाटत होती, पण ती मनात म्हणायची, कामाच्या थकावामुळे असं झालं असेल. त्या रात्री नसीमा उठली तेव्हा तिला जाणवलं युसुफ बेडवर नाही. तिने पाहिलं, तो अंगणात उभा होता, डोकं आकाशाकडे झुकलेलं आणि ओठ सतत हलत होते. अल्लाहू असं नाही, तर काही वेगळे शब्द, ओळखता न येणारे, घोगरी परकी भाषा. ती जवळ गेली. युसुफ, तो वळला. त्याच्या डोळ्यांमध्ये बुबुळच नव्हती, पूर्ण पांढरे, ओठांवर काळसर फेस. नसीमा दचकली. तो हळू आवाजात म्हणाला, तू मला हाक मारू नकोस, मी तुझा नवरा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी सायरा रडत उठली. आई, बाबा माझ्या कानाशी कुजबुजतोय, पण आवाज खूप वेगळा आहे, मला घाबरवतोय. नसीमाने पाहिलं, मुलीच्या मानेला नखांचे ओरखडे होते. रात्री घरात दुसरं कोणीच नव्हतं. दिवसभर नसीमा विचार करत बसली. गल्लीतल्या वृद्ध बाई फातिमा तिला म्हणाली, तुझ्या घरात खवीस शिरलंय. सुरुवातीला तो फक्त अंगावर बसतो, पण हळूहळू माणसाचं शरीर पूर्ण घेतो. तो तुझ्या नवरातून बोलेल, त्याच्या डोळ्यातून बघेल, पण आतला युसुफ उरणार नाही. नसीमा हादरली. हे कसं थांबवायचं? फातिमा म्हणाली, खविसाला हाकलणं सोपं नाही. तो जिथे शिरतो तिथे मृत्यू सोडतो. त्या रात्री नसीमा मुलांना घेऊन झोपली होती. अचानक दार जोरात आदळलं. युसुफ आत शिरला. त्याचे डोळे लालसर चमकत होते. तो हळू चालत त्यांच्या पलंगाजवळ आला. मुलं दचकून नसीमाच्या कुशीत शिरली. युसुफच्या तोंडातून गुरगुरणारा आवाज आला, ही मुलं माझी आहेत. भिंतींवर त्याच्या नखांची खोल ओरखडे उमटले. हवा दाट झाली. दिवा आपोआप विझला. नसीमाने भीतीने कुराणाची आयत वाचायचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजावर त्याने थंड हसू केलं. युसुफच्या बदलत्या वागण्यामुळे संपूर्ण गल्लीवर घाबरलेली होती. सगळे त्याला टाळू लागले. एखाद्या वेळी तो शांत, अगदी सामान्य, पण अचानक त्याच्या डोळ्यात वेडेपणा चमकायचा
आणि तो अंगणातल्या दगडांना उचलून फेकायला लागायचा. एकदा तर शेजारील छोटा मुलगा रियाज युसुफच्या दारासमोर खेळायला गेला. युसुफ बाहेर आला. त्याच्या डोळ्यात लाल ठिणग्या चमकत होत्या. त्याने मुलाचा कान पकडला आणि हळू आवाजात म्हणाला, माझ्यासोबत चल, तुझं ठिकाण आता या कबरीत आहे. मुलगा किंचाळला. सगळे धावत आले आणि कसाबसा रियाजला सोडवलं. पण त्या दिवसांपासून गल्लीतले कोणीही त्याच्या घराजवळ खेळायला धजावत नव्हते. त्या रात्री नसीमाला झोप लागली नव्हती. अचानक स्वयंपाकघरातून आवाज आला, भांड्यांची खणखण. ती उठली. आत जाऊन पाहिलं, युसुफ भिंतीकडे तोंड करून उभा होता आणि स्वतःच्या हातावर चाकू फिरवत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणाचं हास्य होतं. जखमेचं रक्त जमिनीवर ठिपकत होतं, पण त्याला वेदना अजिबात जाणवत नव्हती. तो अचानक नसीमाकडे वळला. त्याचे डोळे पुन्हा पूर्ण पांढरे झाले होते. तुला वाटतं मी जखमी झालोय? हे माझं शरीर नाही, हे माझं कवच आहे. नसीमा किंचाळली. तो पुढे आला आणि तेवढ्यात मुलं रडत उठली. आवाज ऐकून तो क्षणात मागे हटला. जणू मुलांच्या रडण्याने त्याचा जोर तात्पुरता कमी झाला. सगळे लोक गल्लीत जमले. सगळ्यांना वाटायला लागलं युसुफवर आता माणसाचा ताबा उरलेला नाही. त्याच्यातून खवीसच बोलतोय. काही जणांनी सांगितलं, त्याला मशिदीत घेऊन जा, मौलीकडून कुराण वाचून घे. पण इतरांनी विरोध केला. खवीस एकदा अंगावर पूर्ण बसला की कोणीही वाचवू शकत नाही. तो माणसातून निघाला तर इतर कोणाच्या तरी अंगावर बसेल. नसीमा मात्र गोंधळली. ती नवऱ्याला गमवायचं नव्हतं, पण मुलांच्या डोळ्यातली भीती तिला चिरत होती. त्या रात्री संपूर्ण गल्लीत काळोखात बुडाली होती. वीज गेली होती. लोक घरात बंदिस्त झाले होते, दारे लावून बसले होते. युसुफ मात्र गल्लीत फिरत होता. त्याच्या हातात मोठं लोखंडी दांडकं होतं. तो घराघरासमोर थांबवून दारावर दांडकं आपटायचा आणि हसत म्हणायचा, तुम्ही दारं लावा, पण मी सगळ्यांच्या आत आहेच. त्याचा आवाज ऐकून लोक दचकले. काहींच्या घरातल्या दिव्यांच्या काचा आपोआप फुटल्या. कुत्री गल्लीभर हंबरडा फोडू लागली. त्या रात्री सगळ्यांचं एकच गोष्ट उमगली, युसुफ आता राहिलाच नाही. त्याच्या अंगावर खवीस पूर्ण ताब्यात आलाय. गल्लीतले सगळे लोक आता थरथर कापत होते. युसुफ संध्याकाळी घराबाहेर पडायचा आणि पहाटेपर्यंत गल्लीभर हिंडायचा. कुणी खिडकीतून डोकावलं तर तो त्याला लगेच तिथे थांबून हळू आवाजात म्हणायचा, मी बघतोय तुला, तुझ्या घरात आधी येऊ का बाहेर? लोकांनी खिडक्या बंद करणं केलं. फक्त आतून कुराण पठण सुरू झालं. पण तरीही भयानक आवाज दरवाजाजवळ ऐकू यायचे. नसीमा पूर्णपणे कोलमडली होती. मुलं आईच्या मांडीवर बसून रडत होती. युसुफ घरी आला की तो त्यांना विचित्र डोळ्यांनी बघायचा. एकदा तर त्याने लहान मुलाला उचलून हवेत उंच फेकलं. नसीबाने कसं बसं पकडलं, नाही तर जीव गेलाच असता. ती ओरडली, युसुफ, अल्लाच्या नावाने तरी थांब. पण त्याने थंड आवाजात उत्तर दिलं, मी तुझा युसुफ नाही. त्याचं शरीर आता माझं झालंय. तो आता फक्त ओरडतोय. आत कुठेतरी कैद झालाय. गल्लीतील एका म्हाताऱ्या बाईला रात्री घराबाहेर पाणी भरायला गेली होती. युसुफ तिथे उभा होता. तिने घाबरून मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण युसुफने तिच्या गळ्याला पकडलं. काही सेकंदात ती बाई जमिनीवर कोसळली. लोक धावत आले तेव्हा तिच्या डोळ्यात पांढरे ढुकट झाले होते आणि श्वास बंद. तो पहिला मृत्यू होता. आता सगळ्यांना खात्री पटली होती, खवीस फक्त अंगावर नाही तर जीवावर उठलाय. पण नसीमा हार मारणाऱ्यापैकी नव्हती. तिने ठरवलं, माझा नवरा मी वाचवणार. खवीस कितीही ताकदवान असला तरी अल्लाच्या नावाने तो थांबू शकतो.
त्या रात्री तिने घरात धूप लावला, कुराणाची काही आयते पठण केली आणि मुलांना एका खोलीत बंद करून ठेवले. युसुफ बाहेरून हसत दरवाजावर थाप मारत होता. नसीमा, मला आत बोलव, तुझ्या आवाजाने दार उघडेल. बोल, एकदाच बोल. नसीमा मात्र पटण सुरूच ठेवलं. अचानक घराचं छप्पर हादरलं, दिवे मंद झाले आणि सगळीकडे काळोख पसरला. अचानक युसुफ दार फोडून आत शिरला. त्याच्या डोळ्यात आग, तोंडातून पांढरं धुरासारखं काहीतरी बाहेर येत होतं. तो थेट नसीमाकडे झेपवला. नसीमाने हात वर केला आणि मोठ्याने ओरडली, अल्लाहू अकबर. क्षणभरासाठी युसुफ मागे ढकलला गेला. तो ओरडला, तू मला रोखू शकत नाहीस. हा देह आता माझा आहे आणि पुढचं शरीर मी तुझ्या मुलांचं घेणार आहे. नसीमाच्या अंगावर काटा उभा राहिला. तिला कळलं, आता हे फक्त तिच्या नवऱ्याच्या जीवाचं प्रकरण उरलेलं नाही, तर खूप भयंकर प्रकरण झालेलं आहे. म्हातारीच्या मृत्यूनंतर गल्ली पूर्ण भयभीत झाली होती. संध्याकाळ होताच सगळे दरवाजे खिडक्या बंद व्हायच्या, पण बंद केल्याने काही उपयोग होत नव्हता. युसुफ म्हणजे आता खवीस लोकांच्या घरासमोर उभा राहायचा आणि हळू आवाजात नाव घेऊन हाका मारायचा, रशीद, दार उघड, तुझ्या मुलाला मी बघतोय. त्याला माझ्यासोबत येऊ दे. ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या घरात त्या रात्री आजार, अपघात किंवा मृत्यू घडायचाच. नसीमा थरथरत होती, पण हार मानत नव्हती. तिच्या डोक्यात एकच विचार, माझा युसुफ परत मिळवायचाच आहे. ती गावाबाहेरच्या मशिदीत गेली. तिथे एक वृद्ध मौलवी बसलेले होते. त्यांची दाढी पांढरी, डोळ्यात खोल दिसणारी नजर आणि आवाज फार शांत. नसीमा रडत रडत सगळं सांगत होती. मौली काही क्षण डोळे मिटून शांत बसले. मग म्हणाले, बाई, हा साधा जिन नाही, हा खवीस आहे. तो जिनातल्या सर्वात कपटी, सर्वात निर्दयी प्रकार. तो शरीरावर चढतो, आत्मा कैद करतो आणि हळूहळू कुटुंब नष्ट करतो. नसीमाने विचारलं, मग इलाज काय आहे? मौलवी म्हणाले, इलाज आहे, पण खूप कठीण आहे. त्याच्यासमोर थेट कुराण पठण करावं लागेल आणि पठण करण्याच्या वेळी निष्ठा जर थोडीही डगमगली तर खवीस त्याच्याही शरीरावर चढतो. रात्री मौलवी नसीमा बरोबर युसुफच्या घरी आले. त्यांनी दरवाजाजवळ धूप पेटवला. आयते वाचायला सुरुवात केली, पण अचानक त्यांचा आवाज अडखळला. त्यांचे हात थरथरू कापू लागले. नसीमा घाबरून म्हणाली, मौलवी साहेब, काय झालं तुम्हाला? मौलवींचे डोळे हळूहळू लालसर झाले. त्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं, तो मला खूप आधीपासून ओळखतोय, कारण तो एकेकाळी माझ्या स्वतःच्या चुकांमुळे मुक्त झाला होता. नसीमा थिजली, म्हणजे तुम्हीच त्याला सोडलं होतं का? मौलवीने मान खाली घातली. हो, माझ्या तरुणपणी मी काळी विद्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विद्या करताना खवीस माझ्या हाकेला आला. मी त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुटला आणि आता तो तुझ्या नवऱ्यात आत शिरलाय. तेवढ्यात युसुफ दरवाजाजवळ उभा राहिला. त्याचा चेहरा पूर्ण काळा, डोळ्यातून लाल ज्योती. तो हसत हसत म्हणाला, मौलवी, तुझ्या पापाचं फळ घेऊन आलोय. तू जिथे अपयशी झालास तिथे आता मी राजा झालोय. मौलवी धजावून पुढे गेला. त्यांनी पठण सुरू केले. खवीस युसुफच्या शरीरातून फेकला जाईल असं वाटत होतं, पण अचानक मौलवी जमिनीवर कोसळले. त्यांच्या तोंडातून रक्त बाहेर आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे शेवटचे भाव दिसायला लागले आणि मौलवीचा मृत्यू झाला. आता नसीमा पूर्णपणे एकटी उरली होती. घरात दिवे बंद झाले होते. मुलं किंचाळायला लागली होती. युसुफच्या शरीरातील खवीस तिच्याकडे बघून हळूहळू चालत आला. आता मला काहीच थांबवू शकत नाही. तुझं कुटुंब पण संपणार आणि मग सगळ्या गल्लीत पसरवणार. प्रत्येक माणूस माझं घर होईल.
नसीमाच्या अंगावर काटा आला. तिला कळलं हा फक्त तिचा नवरा परत आणण्याचा प्रश्न नाहीये, तर काहीतरी खूप वेगळं आहे. रात्र खोल गेलेली होती. गल्लीत सगळीकडे काळोख आणि युसुफच्या शरीरातलं खवीस हसत हसत पुढे सरकला. नसीमाच्या मनात एकच विचार घोंगावत होता, जर मौलवी सुद्धा हरले तर मी आता करू तरी काय? पण जर मीच त्याला स्वतःसाठी बोलवलं तर कदाचित माझ्या नवऱ्याला सुटका मिळेल. ती मनोमन ठरवते. स्वतःचं शरीर खविसाला बळी द्यायचं. नसीमा थेट युसुफ समोर उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात धैर्य होतं. ऐक खवीस, माझ्या नवऱ्याला सोड. तो निर्दोष आहे. त्याच्या जागी मी तयार आहे. खवीस काही क्षण शांत राहिला. त्याने मान वळवून हसत विचारलं, तू स्वतःहून यायचं ठरवलंयस? अरे वा, मला शिकार करायची ही गरज उरली नाही आता. पण लक्षात ठेव, एकदा माझ्या आत आलीस की तुझा नवरा तुला कधीही ओळखणार नाही. खवीसने आपला हात पुढे केला. तो हात जणू धुरासारखा काळ्या धाग्यांसारखा निघून नसीमाच्या छातीत शिरू लागला. तिला थंडी वाजू लागली. श्वास अडकल्यासारखा लागला. तेवढ्यात युसुफच्या डोळ्यातून 2 थेंब पाणी गळले. जणू त्याचा खरा आत्मा त्या क्षणाला किंचाळत होता. नसीमा नको. नसीमा थरथरत होती, पण तिने हात पुढे केला. माझा जीव घे, पण माझ्या युसुफला सोड. खवीस गरजला. त्याला असा प्रतिकार अपेक्षितच नव्हता. तो बायकोच्या डोळ्यात एवढं अढळ विश्वास आणि प्रेम पाहून थबकला. कारण खवीस, ज्याचा जन्म द्वेष आणि फसवणुकीतून झाला होता, त्याला भाबडं प्रेम सहन होत नव्हतं. तो वेड्यासारखा किंचाळला. युसुफ जमिनीवर कोसळला, शुद्ध हरपलेली, आणि नसीमा थेट हवेत उचलली गेली. नसीमाच्या अंगावर थंड वारे फिरले, पण तिच्या कानाशी एक गडद आवाज आला. तुला वाटते तू तुझ्या नवऱ्याला वाचवते आहेस, पण खरं गुपित सांगू का? युसुफ आधीपासूनच मला बोलवायचा प्रयत्न करत होता. तो मौलवीसारखा काळ्या विद्या शिकत होता, फक्त तुझ्यापासून लपवून. नसीमाचा श्वास अडकला. नाही, हे खोटं आहे. खवीस हसला. खोटं? मग मी या घरात शिरलो तेव्हा दार कोणी उघडलं होतं? कोणी माझं नाव हळू आवाजात घेतलं होतं. तुझा युसुफच होता तो. हे ऐकून नसीमा थिजली. तिचं प्रेम, तिचं त्याग सगळं व्यर्थ आहे का आता? तिने किंचाळून विचारलं, मग मी काय करावं? त्याला वाचवावं की नष्ट करावं? खवीस हसत म्हणाला, तो आता माझ्या मार्गावर आलाय. तू जर माझ्याशी जोडली गेलीस तर मी तुला त्याच्यासोबत ठेवीन, नाही तर तो तुला स्वतःच्या हाताने संपवेल. त्या रात्री नसीमा अंगणात एकटी बसली होती. मुलं खोल झोपलेली. युसुफ थकून कोसळलेला, पण तिच्या डोळ्यात खविसाचे शब्द घुमत होते. युसुफनेच मला बोलवलं होतं. तो आधीपासून काळ्या विद्या शिकतो. तिच्या मनात 2 आवाज लढत होते. एक आवाज म्हणत होता, खवीस खोटं बोलतोय, तो फक्त आपल्यात मतभेद निर्माण करतोय. दुसरा आवाज म्हणत होता, युसुफचं वागणं खरंच बदलत होतं. रात्री जागा राहायचा, लपून काही लिहायचा. कदाचित हे खरं असेल. पुढच्या दिवशी युसुफ झोपलेला. ती त्याच्या पेटाऱ्यात शोध घेत होती आणि तिच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात एक जुनी अरबी भाषेतील वही सापडते. त्यात काही गडद आकृत्या, मंत्र आणि एकाच नावाची पुनरावृत्ती होते, खवीस. नसीमाचे हात थरथरू लागतात. मग खवीस खोटं बोलत नव्हता. संध्याकाळी ती वही युसुफच्या चेहऱ्यावर आपटते. हे काय आहे? सांग, मला खरं सांग. युसुफचा चेहरा पांढरा होतो. तो काही काळ शांत बसला आणि मग डोळे झाकून म्हणाला, हो, मीच त्याला बोलवलं होतं. नसीमा थिजली. का रे? का असं केलंस? युसुफ रडायला लागला. मी कामाधंद्यात हरलो होतो, कर्जात बुडालो होतो. लोकांनी सांगितलं होतं, खवीसला वश कर. ते केल्यानंतर संपत्ती, ताकद सगळं मिळेल. मी विचार केला, तुझा आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करीन. पण मला माहीत नव्हतं
तो इतका भयंकर असणार आहे. इतक्यात अचानक दिवा लुकलुकतो. थंडगार वाऱ्याची झुळूक घरभर पसरते. खविसाचा गडद आवाज येतो. युसुफ, तुझ्या बायकोला सगळं सांगितलंस? खूप छान. आता तिला सांग पुढचं पाऊल काय आहे ते. युसुफ थरथरत म्हणतो. तो म्हणतो की मला तुझं बलिदान द्यावं लागेल नसीमा. फक्त तेव्हाच तो पूर्णपणे माझ्यात वसेल. नसीमा सुन्न होते. तिचा नवरा, तिचं प्रेम, जिच्यासाठी तिने खविसाशी सामना करायला तयारी दाखवली होती, तोच असा तिचा गळा दाबायला उभा आहे. पण नसीमा डगमगत नाही. ती शांतपणे म्हणते, ठीक आहे, जर माझा बळी घ्यायचा असेल तर दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव युसुफ, तू मला संपवशील, पण माझ्या रक्तातला शाप तुझ्या शरीरातच राहील. तू कधीही खविसाचं पूर्ण साधन होऊ शकणार नाहीस. खवीस अचानक गरजतो. थांब, ही बाई माझं नाव इतक्या धाडसाने उच्चारते. ती मला आव्हान देते. तर ऐक, तिच्या आत आता मी शिरणारच. आणि एकदा तिला जिंकवून घेतलं तर तू युसुफ कायम माझा गुलाम होशील. अचानक नसीमाच्या अंगावर थंड सावली फिरते. तिच्या डोळ्यात काळोख भरतो आणि घरभर अजब किंकाळ्यांचा आवाज घुमू लागतो. नसीमाचं शरीर हलायला लागतं. डोळे पांढरे फिरतात. ओठांवरून कारसळ फेस येतो. युसुफ किंचाळतो, नको खवीस, तिला सोड, मला घे, फक्त मला घे. खवीस हसतो. तू मला पहिल्यांदा बोलवलं, पण तुझी बायकोच खरी मजबूत आहे. तिच्या अंगात राहून मी अमर होईन. नसीमा जोरजोराने थरथरते. पण त्या क्षणी ती अचानक डोळे उघडते आणि जोरात कलमा वाचते, जी तिच्या आजीने तिला शिकवली होती. कलमाचे शब्द ऐकताच घर हादरू लागतं. खवीस किंचाळतो, थांब, हे शब्द माझं अस्तित्व जाळतात. भिंतींवर सावल्या फिरतात. अंगणातल्या झाडाला फांद्या फुटतात. युसुफ डोळे मिटून जमिनीवर लोळतो. जणू काही त्याच्या शरीरातून खविसाचे तुकडे बाहेर निघत आहेत. शेवटी एक प्रचंड किंकाळी घरभर घुमते. नसीमा थकून जमिनीवर कोसळते. युसुफ तिच्याजवळ धावून येतो. तू वाचवलंस मला. खवीस गेला. पण नसीमा हळूहळू हसते. डोळे मिटलेले असतानाही तिच्या चेहऱ्यावर अजब थंड हास्य असतं. ती हलक्या आवाजात म्हणते, युसुफ, खवीस गेला नाही, तो आता माझ्यात आहे. युसुफ मात्र हादरून जातो. काय? तूच तर कलमा वाचलंस? मग नसीमा डोळे उघडते, पण ते संपूर्ण काळे झालेले असतात. ती थंड आवाजात म्हणते, मी त्याला हाकललेलं नाही, मी त्याच्याशी सौदा केला. तू मला बलिदान द्यायला तयार होतास ना, आता मीच तुला बलिदान देणार आहे. इतक्यात नसीमाचे हात युसुफच्या गळ्याभोवती घट्ट आवळतात आणि खविसाचा हशा तिच्या आवाजात मिसळतो. घरभर फक्त किंचाळी आणि सावल्या उरतात. दुसऱ्या दिवशी लोक म्हणाले, युसुफ झोपेत गुदमरून मेला. नसीमा मात्र सकाळी अंगणात उभी होती, शांत, सुंदर, पण डोळ्यात कायमची काळी पोकळी घेऊन. कारण आता खविसाला नवं घर मिळालेलं होतं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.